एक मोठी बातमी आहे, सविस्तर पाहुयात। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाचे 344.74 कोटी रुपये वळवलेले आहेत। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम महिला आणि बाल कल्याण विभागाच्या खात्यात वळती करण्यात आली आहे। राज्य शासनाने या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा जारी केला। लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पासून जी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला दिलेले आहेत। त्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, पण त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये ई-केवायसी हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत त्यांना एक दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील। ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे। जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं। त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत, ह्या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात। त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढेही होत राहतील।